हॅलो. अगं ऐक ना, फार झोप उडाली माझी. सकाळी भांडी, संध्याकाळी भांडी, रात्री भांडी, भांडीच भांडी. आणि आता काय कपड्याच्या घड्या मारत बसले. आणि दिवस कुठे जातो ना ते कळत नाही. आणि ह्याला नवऱ्याला म्हणलं ना चल बाहेर जाऊ, तर म्हणतो अरे आत्ताच सुटलोय, नको थोड्या वेळाने जाऊ, दुपारी जाऊ. अरे दुपारी मला परत भांडी घासायचं असतात. त्याला म्हणलं ना आता संध्याकाळी जाऊ, तर बोलतो नाही मग आपण रात्री जाऊ राऊंड मारायला. अरे परत तेव्हाही भांडी घासायचे असतात. मग आता असं झालं ना, पहिले बोलायचं खूप फिरायला घेऊन जाईल, आता कुठेच फिरायला घेऊन जात नाही. अगं आणि सकाळी 6:30लाच उठावं लागतं. मी माझ्या घरी 10 वाजल्याशिवाय उठत नव्हते. म्हणजे 10 वाजल्याशिवाय म्हणजे 9ला जॉबला जायचं तर मी 8 वाजता उठायचे आणि मस्त 8:30ला निघायचे. आणि इथे 9चा जॉब आहे, मी 6:30लाच उठून बसते. का तर भाजी चपाती करायची असते. आणि लग्नाआधी बोलला आपल्या इथे भाजी चपातीला पण आपण बाई लावू, पण वाटलं नव्हतं ती बाई मीच असेल म्हणून. लग्नाआधी बोललेला मी तुला जेवणात मदत करेल, भाजी कापून देईल, कांदा कापून देईल. आणि इथं साधं जेवलेलं ताट उचलत नाही आता. लग्नाआधी किती मस्त होतं ना. आई बोलायची बाळा चहा घे, पप्पा म्हणायचे जेवून घे. आणि आता काय लग्नानंतर नवरा बोलतो चहा बनवून दे ग, जेवण दे ग, हे दे ग, ते दे ग. सगळं उलटच झालं. चल बाय, बोलू नंतर. नवरा आलाय, गाडीचा आवाज आला ना.